माध्यमातून गावात अनेक वर्ष जी कामं रखडलेली होती ती आम्ही सुरुवात करून पूर्णत्वास नेलेली आहेत. अनेक वर्षापासून या गाव हा आपला कोंडगाव हा विकासापासून वंचित होता. कुठलंही शाश्वत ठोस काम असं या गावामध्ये होत नव्हतं. परंतु 2-2.5 वर्षापूर्वी ही आमची बॉडी निवडून आली. सरपंच रेखा पाटील आणि त्याची 17 सदस्यांची टीम ही एकजुटीने गावाच्या विकासासाठी काम करत आहे. आज विरेन कॉम्प्लेक्स ते गुरुकृपा अपार्टमेंट हा रस्ता अनेक वर्षापासून या नागरिकांची मागणी होती. संपूर्ण कच्चा रस्ता होता आणि या रस्त्याची मागणी अनेक वर्षापासून ते करत होते आणि तो रस्ता आज आपण भूमिपूजन करून कामाला तात्काळ सुरुवात करत होतो आणि येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये तो रस्ता बनून पूर्ण होणार आहे आणि त्याच्यामुळे या आजूबाजूच्या लोकांना जी अडचण येत होती ती दूर होणार आहे. अशी सर्वच कामं येणाऱ्या या पंचवार्षिक जो मिळालेला काळ आहे या बॉडीला त्याच्यामध्ये जवळजवळ जेवढी काय प्रलंबित कामं असतील तो करण्याचा आमचा मानस आहे. या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी या भारत देशाला घटना दिली. आपल्यासारख्या सर्व घटकांना त्या प्रवाहामध्ये आणलं. त्या बाबासाहेबांच्या नावाचा जो समाज हॉल आहे तो अनेक वर्ष दुर्लक्षित होता आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे खंडरप्रमाणे झालेला. परंतु या बॉडीने प्राथमिकता घेऊन गेले सर्वप्रथम त्या हॉलचं काम करण्यासाठी प्राधान्य दिलं आणि येणाऱ्या महिन्याभरामध्ये सुसज्ज असा हॉल परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने या कोंडगावातील नागरिकांसाठी उपलब्ध होईल आणि अशीच सर्व कामं पाण्याचं काम असेल आपले माजी केंद्रीय कपिल पटेल साहेब यांच्या आशीर्वादाने माध्यमातून जे पाण्याची योजना या कोंडगावासाठी मंजूर झाली ती देखील जवळजवळ 80-90% पूर्णत्वास आलेली आहे. फक्त नवीन टॅप जो बायपासपासून आपल्या गावापर्यंत आणायचा आहे त्याला ती रस्त्याची परवानगी थांबलेली होती म्हणून तो होत नव्हता. परंतु तो देखील आता लवकरच मार्गी लागेल आणि येणाऱ्या या काळामध्ये कोंडगावची जी पाण्याची समस्या आहे ती देखील संपणार आहे. कोंडगावचं क्रीडांगण असेल ते देखील आता आम्ही सुसज्ज बनवायचं हाती घेतो आहे. स्मशानभूमीचं काम सुरू आहे. जे मॅरेज आपलं लग्न होतात ते हॉल देखील आम्ही आता बनवतो आहे. अनेक कामं जी आहेत ती कामं प्रगतीपथावर आहेत आणि काय शेवटी कुठलंही काम करायचं त्याला निधीची आवश्यकता असते आणि जेवढा काही निधी आमच्याकडे ग्रामपंचायतीकडे उपलब्ध होतो तो आम्ही प्रामाणिकपणे कामांवरती करण्याचा मानस आमचा असतो. त्याच्यामुळे ही कामं होत आहेत आणि नक्कीच या येणाऱ्या काळामध्ये कोंडगावचा चांगला सर्वांगीण विकास झालेला आपल्याला दिसेल. गेली 2-2.5 वर्षापासून की विद्यमान बॉडी विद्यमान सरपंच रेखा सदाशिव पाटील यांच्या नेतृत्वाने अनेक विकास कामं होत आहेत. याच्यापूर्वी पण झाली पण मी पुन्हा बोलतो की जी नजरेत भरणारी कामं आहे ही 2-2.5 वर्षात होत आहेत आणि जे आता अजून काही प्रलंबित कामं आहेत ती पण लवकरच होतील आणि जी कोंडगावाला जी या बॉडीकडनं या सरपंचाकडनं 17 सदस्याकडनं जी अपेक्षा होती या अपेक्षेने लोकांनी निवडून दिलं आहे ती अपेक्षा पूर्ण होताना मला तरी दिसतं आहे आणि नक्कीच पुढे होईल. आणि आम्ही वरून असेल आम्ही असेल केंद्रीय मंत्री माजी केंद्रीय मंत्री कपिल पटेल साहेब असतील त्यांचंही या गावावर विशेष लक्ष आहे. त्यांच्याही सहकार्याने जी रखडलेली कामं आहेत ती होतील. पाण्याची कामं असतील क्रीडांगणाची कामं असतील ज्या काही मूलभूत सुविधा आहेत कोंडगावाच्या ते 100% पूर्ण होतील. आता बाबासाहेब नावांचा समाज हॉल हा पण लवकरच मला वाटतं महिन्याच्या आत पूर्ण होईल आणि लोकांसाठी पूर्ण होईल. क्रीडांगण असेल क्रीडांगणमध्ये पण एक आपण मेडो स्टेडियम आपला स्टेडियमसारखं छोटं स्टेडियम बनवायचं आहे तो पण काम आपण लवकरच होईल आणि सुसज्ज असं क्रीडांगण जे ठाणे जिल्ह्यामध्ये नाही असं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सुसज्ज होईल. अशी अनेक पाणी पण येत्या लवकरच जी कोंडगावची मेन समस्या आहे पाणी ते पाणी पण लवकरच कोंडगावाला मुबलक पाणी मिळेल. हे सर्व श्रेय विद्यमान सरपंच रेखा सदाशिव पाटील आणि उपसरपंच दीपाली कराले आणि पूर्ण सदस्य 17 ते 17 यांच्या नेतृत्वाखाली होईल आणि कोंडगाव आज सुसज्ज होईल असं आम्हाला वाटतं. आज आपण सर्व जमलेले आहेत ते विरेन कॉम्प्लेक्स ते गुरुकृपा सोसायटी या रस्त्याच्या भूमिपूजनासाठी जमलेल्या प्रत्येक मान्यवरांचं मी इथे सहर्ष स्वागत करते आहे कोंडगाव ग्रामपंचायतचं. आज आपण ज्या रस्त्याच्या शुभारंभासाठी इथे जमलेलं आहे ते रस्त्याचं काम खूप वर्षापासून रखडलं होतं. इथल्या सोसायटीची लोकं म्हणा इथली गावातली लोकं म्हणा त्याची खूप मागणी होती की हा रस्ता खूप वर्षापासून प्रलंबित आहे आपण त्याचं काम करावं आणि वाढ प्रमाणात
नगरसेवक मी सौ सचिन कराळे, सौ कविता वृक्ष भगत आणि गंगाराम विद्या पाटील मी यांचा पुढाकार घेऊन आज सरपंचांचा सतत पाठपुरावा या रोडसाठी आम्ही प्रयत्न केला. मानवाचा भारताचे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हॉलचं काम या रोडला लगतच आहे आणि आज तेही काम येत्या 1 महिन्यात संपूर्ण होईल. लोकांसाठी तो हॉल खुला करण्यात येणार आहे, तो लोकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आज आमच्या कमिटीने माननीय सौ माननीय श्रीमती रेखाताई पाटील यांच्या प्रयत्नाने आणि आमचे लाडके नगरसेवक जे कल्याणचे नगरसेवक असतानाही वरुणदादा पाटील यांनी जे कोणगावमध्ये पुढाकाराने जे कामांना आम्हाला गती लावून दिलेली आहे, त्यांचे जे मार्गदर्शन आम्हाला सतत लाभत असतं ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं, मोलाचं असतं आणि त्यांना विचारूनच आम्ही ही कामं का करतो, कारण की त्यांना जो अनुभव आहे तो सतत आम्हाला त्या अनुभवाचा सतत उपयोग होत असतो. आणि अशीच कोणगावातील क्रीडांगणाचं काम असो, रस्त्याचं काम असो, पायवाटींचं काम असो किंवा पाण्याचं काम असो, हे खूप जातीने ते करत असतात. आमच्या सरपंच मॅडम, आमची कमिटी, जसं मी असो आणि माझ्याबरोबर माझ्या कमिटी मेंबर असो, कुठलीही कमिटीत वाद न होता प्रत्येकजण एक सहकार्याने ते काम करत असतात. याही पुढची जी कामं आहेत, जी उर्वरित कामं आहेत ती करण्यास आम्हाला आमचं देव यश देईल आणि सतत आम्हाला माननीय केंद्रीय माजी मंत्री कपिल पाटील साहेब आणि वरुणदादा पाटील आणि आमचे सरपंच मॅडम यांचं सहकार्य लाभेल आणि आमचे ग्रामसेवक अधिकारी महाजन साहेब यांचे काम करण्याची जी पद्धत आहे ती खूप सुंदर आहे. ते स्वतःहून ते आवर्जून सगळ्या कामांमध्ये हजर असतात. त्यांनाही मी खूप शुभेच्छा देते. त्यांनी ज्या कामांना पुढाकार घेतला आहे त्यांचे मी खूप अभिनंदन करते. अशीच कोणगावची प्रगती हो देवाच्या